न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए, हर खबर सबसे पहले। न्यूज एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आताची महत्त्वाची बातमी। चोपडा तालुक्यातील अडावद येथे पोलीस स्टेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। काही दिवसांपूर्वी झालेल्या गणपती विसर्जन आणि ईद मिलाद कार्यक्रमात पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करणारे मान्यवर, कार्यालयीन पदाधिकारी आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांना यावेळी ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले। यावेळी उत्कृष्ट सजावट, शांततेत आगमन व विसर्जन आणि रथ सजावट यासाठी अडावद येथील बालाजी गणेश मित्र मंडळ यांना प्रथम क्रमांक, गुलाल किंग म्हणून ओळखले जाणारे शिवशक्ती गणेश मित्र मंडळ यांनी गुलाल विरहित विसर्जन केल्याने त्यांना द्वितीय क्रमांक, तर उत्कृष्ट सजावट आणि जनजागृतीचे फलक लावलेले जागेश्वर जीर्णोद्धार गणेश मित्र मंडळ यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले। बालाजी गणेश मित्र मंडळाचे पारितोषिक स्वीकारताना महेश दहाड, किरमाणी पाटील, हरीश पाटील, उमेश कासट व अन्य कार्यकर्त्यांनी पारितोषिक स्वीकारले। शिवशक्ती गणेश मित्र मंडळ व जागेश्वर जीर्णोद्धार गणेश मित्र मंडळासाठी सोनल कोळी व अरविंद महाजन यांनी पारितोषिक स्वीकारले। त्याचबरोबर अडावद येथील मिरवणुकीला रस्त्यात होणारे अडथळे व इतर सहकार्य केल्याबद्दल ग्रामपंचायतला आणि विद्युत विभागाने घेतलेली खबरदारी यासाठी त्यांना पारितोषिक देण्यात आले। यावेळी लोकनियुक्त सरपंच बबनखा तडवी आणि उपसरपंच संदीप महाजन यांच्यासमेत ग्रामपंचायतच्या इतर सदस्यांनी आणि विद्युत विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारले। त्याच प्रकारे धानोरा ग्रामपंचायत आणि धानोरा येथील विद्युत विभागाने सहकार्य केले म्हणून त्यांना देखील सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। यावेळी धानोरा येथील सरपंच रज्जाक दादा तडवी आणि ग्रामपंचायत सदस्य मुख्तार अली यांनी पारितोषिक स्वीकारले। धानोरा येथील लक्ष्मीनगरचा राजा या गणेश मित्र मंडळाने आरोग्य शिबिर घेऊन गरजूंना सहकार्य केल्याबद्दल त्यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले। हे पारितोषिक प्रवीण ठाकूर यांनी स्वीकारले। तसेच पारंपरिक पद्धतीने वाजंत्रीचा उपयोग करून आगमन आणि विसर्जन केल्याने संभाजी राजे मित्र मंडळ धानोरा यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आले। हे पारितोषिक दीपक सीताराम महाजन यांनी स्वीकारले। शिस्तबद्ध पद्धतीने आगमन व विसर्जन मिरवणुकीसाठी शिवनेरी मित्र मंडळ यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले। यावेळी अविनाश वानखेडे यांनी पारितोषिक स्वीकारले। यानंतर एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवल्याबद्दल वडती, बोरखेडा, बेडगाव आणि वरगव्हाळ येथील मंडळांना सन्मानचिन्ह देण्यात आले। यावेळी वडती येथील निलेश राजेंद्र पाटील, बोरखेडा येथील कृष्णा रवींद्र पाटील, बेडगाव येथील दीपक रघुनाथ पाटील तर वरगव्हाळ येथील चंद्रशेखर संतोष पाटील यांनी पारितोषिक स्वीकारले। यावेळी अडावद येथील ईद ए मिलाद कार्यक्रमात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाला मदत केल्याबद्दल रेहान मलिक, सय्यद अरशद अली उर्फ बाबू, हाजी अब्दुल रज्जाक मण्याल, सय्यद रहबर अली, शेख नदीम शेख कासिम, फजलुल शेख कमरुद्दीन, आकिब युसुफ काजी आणि सज्जाद अली मुश्ताक अली यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब घोट हे होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत रामजी नाईक यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्तावित व आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस हवालदार शेषराव तोरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले। अडावद येथून फारुख शाह नौमानी यांची रिपोर्ट। उपस्थित आपल्या अडावद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वाघ साहेब, त्यांचं सगळी टीम आणि या ठिकाणी अडावद, धानोरा आणि पूर्ण अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व प्रमुख गणेश मंडळाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि MSBचे अधिकारी, पत्रकार बंधूंनो, अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम वाघ साहेबांनी या ठिकाणी घेतला। त्याच्याबद्दल आम्ही आमच्या विभागाच्या वतीनं अगोदर त्यांचं अभिनंदन करतो। कुठलीही गोष्ट योग्य वेळी झाली तर त्या गोष्टीला महत्त्व राहतं। ताबडतोब गणपतीचा उत्सव संपला आणि त्यांनी एवढी मेहनत घेऊन तुमचे नंबर काढले। ज्या ज्या मंडळांनी खरोखर चांगलं काम केलं होतं, चांगले उपक्रम राबले, तर त्यांचं थोडंफार लगेच ताबडतोब कौतुक करण्याच्या उद्देशानं या पोलीस स्टेशनने पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्यापैकी काही लोकांना वाटत असेल की त्यात काय एवढं याने असं काय केलं की ह्यांचा कोण सन्मान करावा, पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत। यापूर्वीची मिरवणूक तुम्ही बघितली असाल, चालवर्षीची बघितली असाल। आता जे गुलाल किंग म्हणून ओळखलं जातं एखादं मंडळ, मग त्यांनी जर गुलाल नाही उडवला
तर यापेक्षा आणखी काय मोठी गोष्ट असू शकते. खूप खूप अभिनंदन तुमचं. काही लोकांनी सामाजिक उपक्रम राबवलेत, काही लोकांनी गावामध्ये मोठी मोठी जरी गावं असली तरी एक गाव एक गणपती. तुम्ही सगळ्या गावाचा एक विचार करायला किती कष्ट पडतं हे विषय आपल्यापैकी बऱ्याच सगळ्या लोकांना माहीत आहे. अशा लोकांनी गावाने एकत्र निर्णय घेऊन एक गाव एक गणपती केला आणि हा उत्सव शांततेत पार पडला. खूप ज्या गावात एक गाव एक गणपती झाले त्यांचंही खूप अभिनंदन. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन इतर मोठी जी गावं आहेत ज्यामध्ये हा उत्सव बरेच 3, 4, 5 गणपती हे केले जातात, बसवले जातात. त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि पुढच्या वर्षी एक गाव एक गणपती करायचा प्रयत्न करावा. सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत, आरोग्य शिबिर राबवलेले लोक आहेत. MSCBचं अभिनंदन आहे. MSCBनं हे पूर्ण आपले विसर्जन मिरवणूक गणेश उत्सव या काळामध्ये विद्युत पुरवठा आपला व्यवस्थित काय खंडित न होऊ देता चालू ठेवला. ग्रामपंचायतीनं खूप सहकार्य केलं. विशेषतः मिरवणूक ज्यावेळी असते शेवटची आपली विसर्जन मिरवणूक त्यावेळी रस्त्यांची दुरुस्ती असेल काय आणखी इतर छोट्या मोठी कामं असतील ही लोक अगदी मेहनत घेऊन ती करतात, आम्हाला सहकार्य करतात आणि कुठलाही काय मिरवणुकीला गालबोट लागू न देता ही मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्याचा ह्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांना बक्षीस मिळाले, ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचं तर आहे, पण ज्या इतर लोकांनी आता सर्वांनाच आम्ही पुरस्कार तर देऊ शकत नाही, पण अशी बरंच मंडळं आहेत की ज्या मंडळी सुद्धा अतिशय शांततेत हे केलं, उत्सव पार पडला. तुमच्याकडनं फक्त एक अपेक्षा एवढीच आहे की येणारा दुर्गोत्सव जो आहे आपला नवरात्र उत्सव तो देखील आपण असंच या प्रकारे शांततेत पार पाडावा. पोलीस खात्यात सहकार्य करावं. गावातला हिंदू मुस्लिम जो एकोपा आहे तो कायम ठेवावा अशी सगळ्यांना विनंती करतो. मुस्लिम समाजानं देखील त्यांची जी मिरवणूक होती ती सुद्धा व्यवस्थित पार पाडलेली आहे. छोटा मोठा एखादा प्रसंग घडला होता ते त्यांनी त्या गोष्टीला एवढं मनावर न घेता भाऊ केला नाही आणि शांतता राखली, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. असंच सहकार्य यापुढे आपण पोलीस स्टेशनला करावं आणि आपल्या परिसरातील शांतता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज आपण जो गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद या सणाच्या वेळेस ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली, पोलिसांना सहकार्य केलं, डेकोरेशन केलं, मिरवणुकी शांततेत पार पाडले, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमचे माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी श्री गोलब सर उपस्थित राहिले. त्यांचं आमच्या पोलीस स्टेशनकडून मनापासून धन्यवाद, आभार मानतो त्यांचं. ते नेहमी कार्यक्रम असले का ते आमच्यासाठी येतात, म्हणून परत एकदा त्यांचं धन्यवाद. तसेच धानोरा ग्रामपंचायत, आडावत ग्रामपंचायत, धानोरा MSCB, नंतर आडावत MSCB, आपल्या आडावत येथील गणेश मंडळ आणि धानोरा येथील गणेश मंडळ हे सर्वच्या सर्व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तुम्ही उपस्थित राहिल्यामुळे आजचा जो कार्यक्रम आहे खूप शांततेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पत्रकार जे आम्हाला नेहमी सहकार्य असतं आणि आमचं जे काम आहे ते लोकांसमोर मांडतात, त्यांचं पण पत्रकारांचं खूप मनापासून धन्यवाद. त्यांनी असंच सगळ्या मंडळांनी आणि यांनी आम्ही बोलवल्यानंतर आम्हाला सहकार्य करत राहावं. आपण आलात, आपला वेळ दिला त्याबद्दल आमच्या आडावत पोलीस स्टेशनकडून खूप खूप धन्यवाद. आता कार्यक्रम संपला म्हणून मी जाहीर करतो. धन्यवाद.